राज्यामध्ये पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। पुण्याच्या घोडेगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात। गंभीर बाब म्हणजे यापूर्वी राज्यामध्ये काही ठिकाणी पोषण आहारामध्ये साप, झुरळ, बेडूक हे सुद्धा प्राणी आढळलेले होते। पाहूयात याबाबतचा सामचा एक विशेष रिपोर्ट। विद्यार्थ्यांच्या दुधात जिवंत अळ्या, आश्रमशाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, कुठे साप, बेडूक तर कुठे आढळतंय झुरळ। शाळेत किंवा आश्रमशाळेत दिला जाणारा मध्यान्ह आहार किंवा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं वारंवार समोर येते। पुण्याच्या घोडेगाव येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात। गंभीर बाब म्हणजे गेल्या 1.5 महिन्यांपूर्वी इथल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या। मात्र त्यातूनही प्रशासनाने धडा घेतला नाही। आता पुन्हा तसाच प्रकार घडल्यानं शिक्षण विभाग विद्यार्थ्यांशी कशी क्रूर थट्टा करतंय हे स्पष्ट होतंय। या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये अळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या अळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढे दूध प्रकल्पांतर्गत जेवढे आश्रमशाळा येतात त्या आश्रमशाळेमध्ये हे स्थगित दूध वितरित केलं जातं। येत्या 6 तारखेला SFI पुणे जिल्हा म्हणून प्रकल्प कार्यावरती जे बेमुदत धरणे आंदोलन आपण करणार आहोत त्या आंदोलनामध्ये हा मुद्दा ऐरणीवर घेतला जाईल। आश्रमशाळेतील या धक्कादायक घटनेनंतर यंत्रणा हादरली आहे। प्रकल्प अधिकाऱ्यांनीही अळ्या सापडल्याचं मान्य केलंय। अन्न व औषध प्रशासनाकडे नमुने पाठवले जाणार आहेत। जुनी पाकिटं बघितली तर त्यामध्ये अळ्या होत्या। तसंच नवीन पॅकेटमधले सुद्धा काही एक पॅकेट त्याच्यातलं ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये लहान अळ्या असल्याचे दिसून आले। आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतोय। तसंच तिथले जे सॅम्पल तसेच 3 ते 4 शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत। ही एकमेव घटना नाही। गेल्या महिनाभरात राज्यातील विविध शाळांमध्ये आश्रमशाळांमध्ये निकृष्ट पोषण आहाराचे प्रकार समोर आले। नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत बालकांच्या पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या। सोलापूर जिल्ह्यात कासेगाव येथील भुसेनगरच्या अंगणवाडीमध्ये आणि धाराशिवच्या पाडोळी गावात पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळून आलाय। याशिवाय सांगलीमध्ये साप, नांदेडमध्ये अळ्या तर घाटकोपरमध्ये पोषण आहारात झुरळ आढळलं होतं। असे प्रकार घडल्यावर ही केवळ कोरडी चौकशी करून थातूर मातूर कारवाई केली जाते। त्यामुळे मुलांचे बळी गेल्यानंतरच सुस्त यंत्रणेला जाग येणार का असा संतप्त सवाल केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।